आपण गेलो ना आता पुढे गेलो थोडं हायवेला लागलो ना दिंडी एकदम हायवेला लागली परत आता मोठं हे बघा माळशिरसच्या मुक्कामावरून आपण निघालो. हा मधला रोड आहे, दिंडीच्या लाईनला हा पालखी मार्ग नाही, पण ह्या रोडने आपण निघालो. रात्रीचा करतो पण तुम्ही रात्रीच्या उशीर नाही मग झोपत बघ कडेला पाट आहे, चारी आहे, इथं उरका झोप त्या चारीला भरपूर पाणी आहे. सकाळी 3:30 वारकऱ्यांना आंघोळीची फार सोय झाली. मध्ये लागतच नाही चालत निघले इथं आले आता आणि 3 किलोमीटर चालतो 2-2.5 किलोमीटर चाललो नाश्ता करून चहा पाणी करू सकाळी उठून लवकर निघाला मावशी नाही तुम्हाला मावशी नाही कडीची मावशी नाही काका आहे पण तिकडे हा बघा रस्ता आपल्या गावाकडच्या सारखाच आहे. ह्या रस्त्यावरून पायी चालताना खडे टोचतात चप्पल जर नसली तर, पण पालखी मार्गावर आहे ना खडे टोचत नाही. बाबा काय म्हणता बोला ना. वाहन पाय तो वाहन चपलच नाही काय झाले. नाही बरं वारी बिगर चपलेची करावं का चपलेची करावं हे सांगा तुम्ही. इंद्रिया दुःख न देता माऊली म्हणाले मी नाही हा मनाचा मारू न करिता हा इंद्रिया दुःख न देता हम्म, मोक्ष आहे से आहे सर्वनामादी हम्म, मनाला त्रास देऊन हम्म. भगवंताकडे जाणं हे भगवंताला आवडत नाही. तुम्ही अति करू नका. हम्म, दुपारून एक चप्पल सकाळून एक चप्पल ड्रेसिंग बदलले की टिकली बाया बदलायला हम्म, अरे कुंकू म्हणजे कुंकूच असते हम्म, तसं नका करू. हम्म. कोणताही तकलीफ देऊन माझ्याकडे येऊ नका. पहाटे उठा स्नान करा संध्या करा ह्याच्यामध्ये तकलीफ आहे त्याच्यामध्ये तुमची तपश्चर्या होतेच ना. हम्म. आणि बिना चप्पलचं चाललं तर नेत्राला पायी शीतळत आला आहे ती हम्म. डोळ्याचीच होय. हम्म. पायाला तूप घासा म्हणले संध्याकाळी हम्म, म्हणजे डोळ्याला नजर माऊली म्हणते सौम्यपणानं राहते. हम्म. तसं तुम्ही आता खडे रुची चालालात म्हणजे जे जेवायला पण आपल्या देशात लय लोक असे वारीला जाताना वगैरे चपला काढून जातात. ते अज्ञानीच त्याला परिपूर्ण ज्ञान कुठं आहे? बरं बाबा काय झालं शंकराच्या मंदिरात पाया पडायला जर आपण गेलो तर तिथाची लोक सांगतात तुमच्या कमरेचा पट्टा काढा. हे का पट्टा का काढा म्हणजे पट्टा चमडा आहे टाळ्या चमड्याचा. जसं आपण पायातला जोडा काढतो हा तसा कमरेचा पट्टा काढा म्हणतात. ते पंढराचा पट्टा लिहून आपण जेवणे सुद्धा पाणी सुद्धा पिऊ नये. जसं पायातला जोडा काढून लिहतो का नाही जेवता हम्म, पाणी पितो हम्म. तसं ते कमरेचा पट्टा काढून ठेवून जेवायला हा बरं थांबा मग मला असं सांगा पकवात आहे ना पकवात हम्म. पकवाताला साईडने जे असते त्याला काय म्हणतात. त्यालाही चमडाच म्हणतात. हा मग पण तो तर आपण देवाच्या असं सूर ताललंय त्याला वापरतो. हो की मग लाल आसुराला वापरतो चमड्याला वापरतो. बाबा त्या चमड्याला हा एक काही प्रक्रिया केलेली असते हा आणि त्या प्रक्रियेमध्ये त्याला शुद्धत्व आलेलं असतं हा म्हणून ते चालते. मग आपल्या कमरेच्या पट्ट्याला तसं अभंग आहे का. हो आता मृदंगाला जे असते का हा त्याला काहीतरी म्हणते आणि मृदंगाला वाजत असताना हा हात सुद्धा आपल्या अपवित्र होतात. हम्म, पण ते ध्वनी काढल्यामुळे हम्म. नाद ब्रह्म आहे. हम्म, नाद ध्वनी हम्म, ओमकाराचा मूळ प्रणव आहे हम्म, आणि त्या प्रणवामुळं काही काही गोष्टी पवित्र होतात. हम्म, वाघ जन्मताना देहात असताना पवित्र नसतो हम्म. पण मेल्याच्या नंतर पवित्र होतो. वा. म्हणून तरी त्याचा चमडा वापरतात आसनाला. गाय ही पुढून पवित्र नसते हम्म, मागून पवित्र असते म्हणून तिची मागून पूजा असते. हम्म. आता हे रोड सोडला आणि काही आणखी काय असं पुष्कळ आहे. पिंड नव्हे हाडूक म्हणजे ह्या सगळ्या वस्त्र गोष्टी नव्हे पाटा
नाही नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे. हा मी ज्ञानेश्वरीतूनच बोलतो बाबा. अजी तुम्हाला मी प्रमाण सांगतो की ज्ञानेश्वरी. हा हा हा. शॉर्टकट रोड आहे आता. काय झालं इथं चिखल असल्यामुळे आहे ना सगळ्या दिंडीला एका वेळी जाता येत नाही. बघा दिंडी किती लांब गेलेली आहे, जवळजवळ 100 मीटरच्या पुढे दिंडी गेलेली आहे. गाळातून चालायचं वार करणं सवय आहे. पाणी बिनी भरताना गाळच असतो ना, पण आता एवढ्या डोकल्यात चपला भरती म्हणून नाही, बाकी काय. हा आता नका 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 नका. अहो कसं आहे तुम्हाला माहित नाही, लोक डायरेक्ट बघत आहेत. तसं तुम्ही बोलताना असं मध्ये काही बोलायचं नाही. हा रामकृष्ण हरी समजा काय तुम्हाला देवाधर्म सांगायचं सांगा. रामकृष्ण हरी माऊली चला. म्हणजे आपल्या गावाकडच्या लोकांना वारीचा अनुभव यावा श्राम पायदिंडी सोहळ्यासोबत, म्हणून हा आहे ना लाईव्ह प्रक्षेपण चालू असतं. थोडासा प्रयत्न आहे. हा थोडासा. हा हा गावाला बाकीच्या लोकांना कळलं पाहिजे वारीचा आनंद कसा घ्यावा आपण. आता आपण आलोय म्हणजे आपल्या घरी कोण रामकृष्ण हरी या वारीला. हा हा. आता आपण आलोय म्हणजे आपल्या घरी कोणीतरी काम बघत आहे ना. हा मग बाकीच्यांना पण कळलं पाहिजे वारीचा आनंद काय असतो. नाही पण घरी एक माणूस थांब फार कुलूप लावून कसं यायचं हो, जनावर कुलूपन तेन. नाही पण आपण कुठं असं म्हणतो का सगळ्यांनी वारीतच या बा कुलूप लावून, असं काही म्हणत नाही. पण वारीत कोण नाही, घरातल्यानी कोण नाही, कोणतरी एक जणांनी यावं माझं एवढंच म्हणतो. आणि वारीचा आनंद हा खूप वेगळाच असतो. बाबा कुठे गेले? बाबाची मुलाखत चांगली असते. बाबांचा अभ्यास आहे. बघा रस्ता कुठून काढलाय इथं रात्री. मला वाटतं ह्या भागात आहे ना, हे काय तंबू वगैरे इथं लोक राहत होते रात्री. बघा आपली दिंडी कुठपर्यंत गेली. कसं असं नागमोडी चाललेली आहे दिंडी. दिंडी आता पुढे जाऊन उभी राहिलेली आहे, कारण सगळे लोक यायला पाहिजे एका वेळी, नाही तर माणसं चुकत येत. नाही गेली पुढं निघाली.
तुम्ही माग राहिले. तुमचं कोणतं गाव? मी नगरचे आहे काका. मी निरगुड सरला 20-25 वर्ष झाली मी तिथं राहतो. म्हणजे तुम्ही कामाला आहेत का? हा अर्धलीन करतोय. काय करता? अर्धलीन. हा बघा, हे नगरचे बाबा आहेत. हे आपल्या निरगुडसर मध्ये 20-25 वर्ष शेती करतात. आडनाव काय तुमचं? आवड. आव्हाड. मग तुमचं एकच कुटुंब असेल? हा, एक पोरगा पुण्याला आहे, एक गावाला आहे. तिथं पण शेती गावाला. मी नगर मध्ये कोणता तालुका तुमचा? नगर पातळी. पाथर्डी का? आव्हाड. आणि राहायला कुठे आहे निरगुडसर मध्ये? इथं चोळीच्या मळ्यात आहे. चोळीचा माळा का? मग तुम्ही यंदा पहिल्यांदा आले का? दिंडीत हा. मी पहिलं लहानपणी आमच्या चुलत्या संग जात होतो. एक 10-15 वर्ष घडली असेल माझी पायवारी. 15 वर्ष? हा, आणि त्याच्यानंतर मी इकडं आलो ना, तर मधल्या टप्प्यात म्हणजे आता ते बोटचं सांगायला नको, परपंचायत हा हा हा. त्याच्यात ते खंड पाडला. हा, खंड पाडला. त्याच्यानंतर मग इथं काकडा चालू झाला कुठं? निरगुडसर. निरगुडसरला. हा. कोणत्या मंदिरात? 4 वर्ष झाली विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. हा हा. काकडा चालू झाल्याच्या नंतर मग मी एक दिवस तिकडून मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि मळ्यात चाललो होतो. हा. तर मला तिथं भजन चालू दिसलं. मग मी भजनात गेलो. एक अभंग म्हणलो. त्याच्यानंतर मग ते म्हणले उद्यापासून काकडा चालू आहे. बाबांचा अभ्यास नाही ना. तुम्ही अभंग म्हटल्यानंतर त्यांच्या ध्यान आलं का बाबांना अभ्यास आहे? हा, याच्यात आहेत की. हा हा. आणि ही मंडळी थोडी नवीनच होती, पण ते म्हणले काय नाही, आम्ही नवीन आहेत आणि तुम्ही नवीन आहेत. म्हणलं चालेल, काय हरकत नाही. मग मी पहाटे 4 वाजता उठून काकड्याला आलो. हा. असं 3-4 वर्ष झालेत काकड्या चालू झाल्या. हा. मग त्याच्यानंतर आता यंदाचं काकडा संपलं. तुमच्या पिंपळगावला सुद्धा आलो होतो आम्ही एक दिवस. कशा? काकड्यालाच पाठच पाठच. हा, म्हणजे रामनवमीच्या हा, रामनवमीचे इथे तुमची समाप्ती होती. मग तुम्ही एकटे आलते का? बरेच नाही, जण? आम्ही 5-6 जण होतो. हा हा. निरगुड सरचे होते. हे बाबा निरगुडसरचे आहेत. हा का? मूळचे हे नगरचे आहेत, पण निरगुडसरला शेती करतात आणि यांना फार आवड आहे. बरं. आणि आपल्या गावात तर आपण किती मोठा बीज रोवलेलं आहे परमार्थाचं. तुम्ही आमच्या गावात आहे ना, पिंपळगावमध्ये कार्तिक स्नानात महिनाभर कीर्तन असतं. हा, महिनाभर काकडा आणि कीर्तन दोन्ही असते. आणि रामनवमीला 15 दिवस कीर्तन असतात. हो. हा, 3 वार. आणि कानिमनाथा सप्ताह असते कामठेमाळ्यात. काम तुम्हाला. हा. आणि शिवशंकराचा सप्ताह असतो कुरकुटे मळ्यात. हा, तिथे गेलो होतो एकदा. हा. मग तुम्ही आता एवढं पारमार्थिक गाव आहे, त्याच्यामुळे बघा आता कधी यायचं. आता तुमच्या कार्यक्रमाला आम्ही येणारच आहेत ना. तुमच्या आता इकडे काकडा चालू राहतो. हे मंडळ काय आता मला म्हणते तुम्ही एकटे का जातात. रत्नाकर महाराज आमचे जोडीदारच आहेत. हा हा. सुरेश टावडे जोडीदार आहेत. असे अनेक भजनी. माखले महाराज, हा. ते बरेचसे महाराज, पाखोडे, आपले महेंद्र महाराज, त्यांच्याशी आमचं इकडे काकडा आल्यापासून आमची ओळख घालून दिली यांनी. हे बघा बाबा आहेत. बाबांची फार मोठी शिफारस आहे. त्यांचा गुडघा दुखत आहे. काय ना. आणि बाबा म्हणजे बैलगाडा मालक आहेत. पण ह्या वर्षी त्यांना पांडुरंगांनी भेटीला बोलावले. हो. हा हा. त्यांना ते आपल्या दिंडीत जी पुढची दिंडी आहे त्यांनी एक काठी दिली आहे चालायला. म्हटले बाबा ही काठीच्या आधाराने तुम्ही चाला. तरी आनंदाने चालले. हा. काही अडचण नाही, काय नाही. बाबांचं वय बरं असेल 67. माझं पण 63 आहे. तुमचं 63 आहे. हो. हे बघा हे पिंपळाचे वारकरी. बाबा तुमचं नाव सांगा. शंकर भीमाजी पोखरकर, पिंपळगाव खडकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, राहणार पिराचा मळा. ही पहिली वारी आहे का? किती वारी? दुसरी वारी. गेल्या वर्षी आले होते. होय. हा, चला. हा चला. ती गाडी रेस मध्ये येणार आहे. तिकडे वा नाही, इकडे वा.
काय झालं, ह्या गाडीचा मोसम कटवाय नको म्हणून त्यांनी गाडी फास्ट आणली. बापरे, म्हणजे गाडीचा मोसम कट व्हाय नको. म्हणजे चढ होता ना जागेवर हा, लांबची गाडी आहे ना मोठी मोठी गाडी मोठी मध्ये आली की काय झालं काय झालं, त्याची माणसं माग राहिल्या. गाडी ते लांबचे लोक असणार. वर्धेश आहे, वर्धेश. आता आपण आता शिक माळशिरस शहरात आता कुठेतरी आलेलो असं. हवेला नाही नाही, हा काय पालखी मार्ग नाही. नाही मार्ग नाही, हा, जातांचा हवे. या ठिकाणी पाण्याचं सेंटर आहे, टँकर पाणी भरणं केंद्र आहे. हे बघा, इथं बरेचसे टँकर उभे राहिलेत पाणी भरतं. आणि टँकर मध्ये पाणी भरतात. बघा, पॉईंट काढला. हा पाणी भरण्याचा पॉइंट आहे. म्हणजे दिंडीमध्ये लोकांना स्वयंपाक बिपाक करण्यासाठी पाणी लागतं, आंघोळीसाठी पाणी लागतं. त्यामुळं शासनाने काय केले, पालखी मार्गावर ठिकठिकाणी पाणी भरण्याचे पॉइंट काढले. म्हणजे तिथं विहीर असेल किंवा अन्य सिस्टीम पाईपलाईनचं पाणी असेल तिथं टँकर भरून घ्यायचे. म्हणजे ज्या दिंडीचा टँकर मोकळा झाला त्यांनी ती आपली व्यवस्था करायची, भरून घ्यायची. कारण भांडी धुवायला पाणी लागत, आंघोळीला पाणी लागत, स्वयंपाकाला पाणी लागत. ठिकठिकाणी पॉईंट काढलेले. हा हा हा, पालखी मार्गावर ठिकठिकाणी पॉइंट काढलेले आहेत. आता बराच वेळ झाला आपण मागं चालतो, आपल्याला आता त्यांच्या सोबत मिळायला पाहिजे. अहो, आलो जरी म्हटलं तरी ते लांब. काल आहे ना, दिंडी तिकून दिंडी आली इकडून